केलेल्या आहेत त्या पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी दोन धावा मिळत आहेत त्या कुंभारवाडा संघाला. ओमच्या षटकातील हा पुढचा चेंडू एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी दिवसेंदिवस साकारताना दिसतोय तो ओम तळवटकर. पुढचा चेंडू असेल ओमचा आणि सुंदर असा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु बघूया काय होतंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडंसं जर चेंडू हातामध्ये बेसला असता तर या ठिकाणी धावबाची संधी होती. नक्कीच राकेश दांडेकर आमच्या मी ज्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी जातो त्या शाळेच्या गावातील सर्व मुलं आहेत. सर्व मुलांचं सहकार्य नेहमीच असतं. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य मला मिळत असतं. ओमच्या षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारला चेंडू जातोय तो सीमारेषा पार चौकार. यांच्याकडे देखील चांगले खेळ आहे. एक अनुभव खेळाडू आपल्याला म्हणावं लागेल. याच वर्षी आपल्या असोसिएशनला जॉईन झालेले हे सर्व हा संघ आणि नक्की त्यांच्या अनुभवाचा पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, परंतु चेंडू सुरेख असा या ठिकाणी सुरेख असा चेंडू अडवलेला आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवलेत. नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. आपल्याला पाहता येईल नावांनाव आपल्या या असोसिएशनमध्ये बरेचसे खेळाडू चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करताना दिसतात. ओमच्या षटकातील पुढचा चेंडू असेल आदिनाथसाठी. पाहूया काय होतं या चेंडूवरती आणि ऑफच्या गॅपमध्ये मारले चेंडू, परंतु कार्पेटच्या सहाय्यानं थोडंसं गवताचा व्यत्यय आणि याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चोरटी धाव चोरलेली आहे. बघा मी मगाशीच म्हटलं दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबळ आहेत. आर्यन नाडकर रात्री खो खो प्रीमियर लीगमध्ये देखील त्यानं चांगलं खेळ या ठिकाणी साकारलेला आहे. रात्री 2 वाजेपर्यंत जागून पुन्हा एकदा मैदानावरती या ठिकाणी आलेला आहे. मी देखील 2 वाजेपर्यंत जागून आलेलो आहे, परंतु आर्यन मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया ओमच्या षटकातील पुढचा चेंडू आदिनाथसाठी असेल पुन्हा एकदा. हो सुरेख चेंडू हाताळलेला या ठिकाणी. आदिनाथला थोडंसं समजू शकलेला नाही चेंडू स्थिरावतोय तो यष्टिरक्षक निलेमच्या हातामध्ये. मला वाटतं षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. मला वाटतं सूर्यकांतनं या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठीच्या 5 धावा वाचवलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी आता मात्र संघासाठीचं दुसरं षटक हाताळते ते संकेत सुर्वे, साहिल सुर्वे आणि संकेत सुर्वे दोघंही या ठिकाणी या संघामध्ये चांगल्या प्रकारे सातत्याने कामगिरी करताना दिसत असतात आपल्याला. त्याच पद्धतीनं SKCC कुंभारवाडा संघाकडून सुद्धा प्रशांत सवादकर असेल, आदिनाथ असेल, नक्कीच चांगला खेळ साकारत असतात. बघूया आज काय करतायत ते. नक्कीच या ठिकाणी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. संकेत सुर्वे काय करतोय बघूया. सामना करतात ते प्रशांत सवादकर. नक्कीच एक चांगला या गोरेगाव विभागातील एक चांगला नावाजलेला खेळाडू सामना करतोय संकेत सारख्या एका नवख्या खेळाडूचा. बघूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच चेंडू या ठिकाणी थोडासा खराब चेंडू आणि 9+4 अशा फ्री सुद्धा. नक्कीच या ठिकाणी थोडंसं कुठंतरी प्रेशर आहे की काय. प्रेशर घ्यायचं काही कारण नसणार आहे, कारण पहिला चेंडू आपण हाताळत आहात. परंतु समोर या ठिकाणी धावसंख्या वाढते. धावसंख्या एकही चेंडू नाही आणि 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र पुढचे 6 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. षटकातील हा पुढचा चेंडू असेल संकटच्या प्रशांत यांच्यासाठी. सुरेखाचा चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण. बघूया साहिल सुर्वेच्या हातामध्ये चेंडू आणि एक धाव पूर्ण यशस्वी. दुसरी धाव देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलेला आहे. एका धावे समाधान मानावं लागतंय ते कुंभारवाडा संघाला. धावसंख्या वाढते. धावसंख्या 16. बघूया
संकेतच्या षटकातील पुढचा चेंडू असेल आदिनाथसाठी. काय होतं ते बघूया. हो, सूर्यकाचा चेंडू या ठिकाणी जो फुलटॉस या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यावरती एकच धाव मिळते ती. आता मात्र या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. भिंताड संघाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल, क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावं लागेल. धावा कुठल्या चोरल्या जात आहेत बघा. जिथं एक धाव तिथं 2 धावा घेतल्या जात आहेत. याचा परिणाम येणाऱ्या उत्तरार्धात आपल्याला भोगावं लागेल. आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सामना करतील आदिनाथ संकेतच्या पुढच्या चेंडूचा. बघूया काय होतंय ते. संकेत षटकातील हा पुढचा चेंडू असेल आदिनाथसाठी. हो, सूर्यकाचा चेंडू या ठिकाणी हाताळलाय. नक्कीच क्लिअर एलबीचा नियम आपल्या इथं असता तर क्लिअर एलबी आउट होता. बाईच्या स्वरूपातली धाव असेल. नक्कीच सूर्यकाचा चेंडू, पहिला चेंडू थोडासा स्वैर हाताळल्यानंतर सन्माननीय संदीपजी खेरडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी योगेश पिंपळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा संकेत षटकातील पुढचा चेंडू पुढचा चेंडू असेल संकेतचा प्रशांतसाठी. आणि पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी थोडासा या ठिकाणी हा सुद्धा चेंडू या ठिकाणी हातातून सुटलेला होता. नो होऊ शकला असता, परंतु नशीब षटकातील चेंडू वाचला. षटकार गेला तरी चालेल, परंतु चेंडू तरी किमान टाकावा लागला नाही. नो चेंडू हाच देखील होऊ शकला असता. पुढचा चेंडू असेल संकेतच्या षटकातील फुलटा चेंडू आणि सूर्यकाचा झेल या ठिकाणी आर्यन नाडकर करून. तो कोण भूषण? अरे बॉलर्स नेम भूषण शिंदे. मग मी बॉलर सांगतोय, तुम्ही बॅट्समन सांगताय. मी बॉलर नेम सांगतोय भूषण. आमच्या भिंताड गावचा हा नौका फलक गोलंदाज आहे. जाग्यावरून स्पिन करण्याची कला त्याच्याकडे आहे. आदिनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून आहेत. वैयक्तिक फारसं काही फार मोठे फटके या ठिकाणी खेळू शकलेले नाही आहेत, परंतु आता मात्र धुरा असेल त्याच्या खांद्यावरती. आदिनाथच्या संघासाठीचं तिसरं वैयक्तिक आपल्या कोणाला पहिला षटक घेऊन या ठिकाणी येतोय तो भूषण शिंदे. बघूया काय करतो या ठिकाणी डावकुरा गोलंदाज. आता मात्र या ठिकाणी समाचार घेत आहे, खरपूस समाचार घेत आहे ते आदिनाथ. मी का थांबलोय मैदानाच्या आतमध्ये.
बोललोय याची प्रचिती आदिनाथच्या बॅटमधून मिळते. आता पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय त्या भूषणच्या षटकातील दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू दिलाय भिरकावून सीमा रेषा पार षटकार. ठिकाणी पहिल्या 2 चेंडूवरती सलग 2 षटकार या ठिकाणी ठोकलेले आदिनाथनं. पाहूया षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये दुसरी हॅट्रिक होते का ते. मगाशीच आमच्या समजाय चिंचोली संघाकडून सचिन विश्वकर्मा यांनी एक सुरेख अशी वादळी खेळी सलग 3 षटकार मारण्याची हॅट्रिक केली होती, कमाल केली होती, परंतु संघ काही आमचा विजय होऊ शकला नाही. परंतु एक चांगली खेळ या ठिकाणी साकारली सचिन विश्वकर्मा यांनी. तशीच खेळी कदाचित आदिनाथ यांच्याकडे होते का पाहायचं आहे. तिसरा चेंडू असणार आहे, हॅट्रिकची संधी असणार आहे. आतापर्यंत सरांच्या 2 चेंडूवरती षटकार मारलेले आहेत. बघूया पुढचा चेंडू असेल भूषणचा आणि आता मात्र जातोय चेंडू. हा सुरेख असं झेल या ठिकाणी. धावसंख्या झाली आधी 37. मला वाटतं यानंतर आदिनाथ बाद झाल्यानंतर आले ते मला वाटतं कैलास या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ओमच्या षटकातील भूषण षटकातील पुढचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुढचे 3 चेंडू तो बॅकअप करतोय की कैलास त्याच्यावरती भारी होतोय. शेवटची ओव्हर. हो सुरेख असा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. बघूया तो मी नाना करता या ठिकाणी कैलासला मात्र परत यावं लागतंय. धाव बाद होतोय कैलास. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 39. 1 बॉल 1 बाउन्स या ठिकाणी मला दिलाय. षटकातील हा पुढचा चेंडू भूषणचा. आता मात्र या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा समाचार आणि झेल बाद या ठिकाणी सूर्यकांत असा झेल जपलेला आहे. फुटावं लागलंय चेंडूला. जाऊया अंतिम चेंडू. पुन्हा एकदा भूषण सामना करतोय तो भूषण. आता मात्र या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी एक धाव मिळालेली आहे. एक धावसंख्या होती ती 40. मला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणार आहे. ही एक धाव देखील तितकीच महत्त्वाची असणार आहे.
पुळे आणि भैरवनाथ दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक घ्यायचे आहे. निशांत नाणेफेक घ्या. चला सलामी 2 फलंदाज आतमध्ये जायचं आहे. भिंतार संघाचे 2 सलामीचे फलंदाज. चला लगेच चला, जास्त वेळ काढू नका. सलामी 2 फलंदाज आतमध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. भैरवनाथ संघ या ठिकाणी टॉस विन झालेला आहे. नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने गेलेला आहे. काय स्वीकारतात बघूया. जाऊया, सामना सुरू होतोय. परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. सुरेख चेंडू तितकंच चांगल्या प्रकारचा या ठिकाणी. पहिला चेंडू या ठिकाणी धावसंख्या मात्र थोडीशी पहिल्या षटकामध्ये भरपूर झालेली होती, परंतु नंतर मला वाटतं 22 देखील 2 फटके मोठे फटके आले आणि त्यामुळे धावसंख्या जाऊन थोडी 41 वरती 40 वरती. पुढचा चेंडू असेल साईसाठी. सुरेख असा चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय साई सुर्वेनं. डीजे या ठिकाणी चेंडू द्यायचा पुन्हा एकदा आतमध्ये. नक्कीच मी मगाशीच बोललो होतो, सामना सुरू होण्याच्या अगोदर बोललो होतो, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या ठिकाणी दोन्ही संघांनी आतापर्यंत मला वाटतं या मागच्या 2-3 रविवारमध्ये आमने सामने आलेले आहेत. ते एकमेकाला त्याने परखलाय. जाऊया, मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय तो साहिल सुर्वेनं. एक चांगली खेळी साकारणारा खेळाडू आहे साहिल सुर्वे. बघूया पुढचा चेंडू असेल साहिलसाठी. आदिनाथ यांचा पुन्हा एकदा सुरेख असा फटका. काय चेंडू जातोय सीमारेषा फार. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार भेटला, तो पण भेटला. आताचा चेंडू घेतला, तो पण षटकार भेटला. बघूया कोणता चेंडू सिलेक्ट होतोय. आता मात्र या ठिकाणी खरा कसा आहे. नक्कीच माझ्या शरीरयष्टीवर जाऊ नका. माझी शरीरयष्टी जरी अशी असली तरी मी फटके मात्र मोठे तगडे मारतो. असंच काहीच या ठिकाणी या ठिकाणी साहिलने धावून दिलेलं आहे. आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. 2 चेंडूवरती 2 षटकार या ठिकाणी ठोकले आहेत. बघूया तिसरा चेंडू असणार आहे आदिनाथच्या षटकातील. बघूया साहिल काय करतोय तो. आणि आता मात्र थोडस या ठिकाणी चेंडू या ठिकाणी पुढचा गेलाय चौकार. परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आदिनाथ यांचा.
नक्कीच या ठिकाणी आदिनाथच गोलंदाजीवर मात्र या ठिकाणी मोठा प्रहार होतो तो साहिलकडून. नक्कीच आता देखील थोडासा चेंडू स्लोवर करण्याचा प्रयत्न, काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न होता, पण साहिलनं तो देखील चेंडू सीमारेषा पार पाठवलेला आहे. आदिनाथ यांच्या षटकातील पुढचा चेंडू असेल साहिलसाठी. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, परंतु या ठिकाणी झेलबाद षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. परंतु थोडीशी ताकद कमी पडली कुठेतरी. नक्कीच चांगले खेळ या ठिकाणी, चांगली सुरुवात करून दिली आहे भिंतार संघाला. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी तो सूर्यकांत, गेल्या वर्षी लीग असेल किंवा गेल्या वर्षीचे सर्व सामने असतील सूर्यकांतनं मात्र या ठिकाणी मैदान गाजवलं होतं. यावर्षी कुठेतरी थोडासा फॉर्मच्या शोधात आहे सूर्यकांत, अजूनही कुठेतरी फॉर्म गवसलेला नाही आहे. आता ती जबाबदारी आली आहे सूर्यकांतवर. बघूया भावेश आणि सूर्यकांतची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय करते ते. आदिनाथ यांच्या शतकातील मला वाटतं हा अंतिम चेंडू असेल सूर्यकांतसाठी. हो, आता मात्र या ठिकाणी थोडासा सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलेला आहे. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक प्रशांत यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. आता मात्र यज्ञेश यांच्याकडं चेंडू सोबतना करणार. नक्कीच आता मात्र अजूनही 24 अजूनही 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. लक्ष्य काहीच कठीण नाही, परंतु नक्कीच चांगली या ठिकाणी गोलंदाजी सुद्धा कुंभारवाडा संघाकडे आहे. रोजच्या सरावातली ही मुलं आहेत, सामना सहजासहजी सोडणार नाहीत, परंतु भावेश देखील चिवट आहे. नक्कीच तो जर या ठिकाणी मैदानावर त्यानं ठाण मांडलं तर नक्कीच आपल्या संघासाठी तो विजयश्री खेचून आणू शकतो. चौपेर फटकी बाजी करण्याची त्याची क्षमता आहे. बघूया यज्ञाच्या षटकातील हा पहिला चेंडू संघासाठीचं पहिलं, दुसरं आणि वैयक्तिक आपल्याकडून पहिलं षटक घेऊन फुलटॉस चेंडूचा समाचार, खरपूस समाचार. मी मगाशीच बोललो होतो भावेश एक नौका तारा. नक्कीच या ठिकाणी प्रहार करतो तो भावेश. यज्ञच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी थांबवलं जात आहे गेम. या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय, डोक्यात प्लॅन आखले जात आहेत. पुढचा चेंडू यज्ञच्या षटकातील पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु वाईडचा इशारा आहे. कात्री धाव जमा होते ती भिंतार संघाच्या खात्यामध्ये. चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर राहिलेला आहे आणि कदाचित तीच रणनीती असेल. चेंडू जास्तीत जास्त उजव्या एसटीच्या खूपच बाहेर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय तो, एक धाव पूर्ण, धावसंख्या थांबते. धावसंख्या होती 25, सरासरी 12ची आहे. षटकातील शेवटच्या अंतिम षटकामध्ये जेवढ्या कमी धावा ठेवता येतील तेवढा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे दोन्ही फलंदाजांचा. यज्ञाच्या षटकातील पुढचा चेंडू असेल सूर्यकांतसाठी. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी सुरेख असं क्षेत्ररक्षण असेल भावेश कडून, भूषण कडून. सुरेख क्षेत्ररक्षण असेल भूषण कडून. सुरेख उंचीचा या ठिकाणी चांगला फायदा या ठिकाणी मिळतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 26. थोडंसं आजचं वातावरण देखील थोडंसं वेगळं आहे. आकाशामध्ये ढग जमत आहेत, मैदानावरती आपल्याला दिसतंय. या ठिकाणी यज्ञेश कडून तसे आज मनावाशी गोलंदाजी होताना दिसत नाहीये. चेंडू फुलटॉस जात आहेत, फुलटॉस चेंडू पडतायत. षटकातील हा पुढचा चेंडू असेल भूषणसाठी. बघूया काय करतोय भूषण या चेंडूवरती.
सूर्य कसा आहे फटका बघूया चेंडू हवेमध्ये झेल होतोय का आणि आता मात्र या ठिकाणी झेल बाद व्हावं लागतंय भावेशला. संघाचे सदस्य समीरजी खेळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आता मात्र भावेश बाद झाल्यानंतर आले आहेत ते अक्षय. बघूया अक्षय देखील मोठे फटके मारण्यात पटाईत आहे. निशांत आपण समीर यांचं स्वागत करायचं आहे. मला वाटतं अक्षय हा समीर खेरडकर यांचं स्वागत होत आहे. यज्ञेश क्षेत्रातील पुढचा चेंडू हो जोरदार मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं या षटकातील अंतिम चेंडू असेल हा. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. नक्कीच या ठिकाणी षटकातला हा अंतिम चेंडू असेल. हा चेंडू निर्णायक असणार आहे. निर्णायक चेंडू बघूया काय होतं या चेंडूवरती. हा 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 जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न अक्षयचा परंतु चेंडू मात्र यष्टीरक्षक प्रशांत यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. आता बघूया कोण टाकतंय चेंडू कोण हाताळतंय. हा नाही 15 पाहिजेत. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 26 झाली ना. 6 चेंडू 15 धावांची गरज. मॅच होती कुठं मॅच आली कुठं. नक्कीच या ठिकाणी बघूया. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका आणि स्वतः 15 पाहिजेत. 15 6 चेंडू 15 धावांची गरज. 26 धावा झाल्या. 26 झाल्या 15 धावांची गरज. 26-15 41 ची विन आहे. 39 झाले तर शेवटच्या चेंडूवरती मला वाटतं भूषण आपणच एक धाव काढली काहीतरी. 41 ची विन आहे. 26 धावा झालेल्या आहेत. 15 धावांची गरज आहे. एक वाईड आहे यज्ञेशचा. 6 पहिला षटकार. पहिला षटकार त्यानंतर वाईड त्यानंतर 1-1 विकेट आणि 0-0. 6 7 8 9 रन आल्या. 9 रन आल्या. 9 कलस. एक्स्ट्रा प्लेअर आपला इथं आहे. पुढच्या चला जाऊया संघासाठीचा अंतिम षटक. एक अनुभवी खेळाडू प्रशांत सावतकर यांच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू प्रशांत यांचा सूर्यकांतसाठी. हा जोरदार मारण्याचा प्रयत्न. जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे सूर्यकांतचा. चेंडू कदाचित भिंताळपर्यंत जाईल की काय. नक्कीच आपल्याला चांगली खेळी करावं लागणार आहे. 5 चेंडू 15 धावा. बघूया काय होतंय ते. ना या ठिकाणी पुन्हा एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. बघूया दुसरी धाव होते का आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. बघूया तिसरी धाव या ठिकाणी होते का नाही. 2 धाव या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठे फटके जर सूर्यकांतच्या बॅटमधून आले तर सामन्यामध्ये रंगत येणार आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. लक्ष कठीण तितकंच सोपं. दोन्हीकडे अजूनही सामना दोन्ही संघांकडे आहे. अजूनही दोन्ही संघांच्याकडे सामना. बघूया 4 चेंडू 13 धावांची गरज. हा सूर्य कसा मारलेला फटका आहे. हा फटका मात्र सामन्याची दिशा बदलू शकतो. हा सामना हा चेंडू हा बॉल या ठिकाणी सामन्याची दिशा बदलू शकतो. 6 धावा मिळालेल्या आहेत. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 3
आणि धावाची गरज आहे 7. बघूया काय होतंय. प्रशांत यांचा पुढचा चेंडू असेल सूर्यकांतसाठी. आता मात्र या ठिकाणी चेंडू थोडासा चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे तो प्रशांत यांनी. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना अतिशय अतिरेटीचा. मी मगाशीच बोललो होतो, सामना सुरू होण्याच्या अगोदर बोललो होतो की ही रायवळी फार महत्वाची आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी वाईट चेंडू हाताळलेला आहे. बघूया आता 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 6 धावा असणार आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा असणार आहेत. अंपायर इशारा वाईटचा असणार आहे. एक अतिरिक्त धाव. 2 चेंडू आणि 6 धावा. एकच फटका मारायचा आहे, परंतु प्रशांत सारखा एक अनुभवी खेळाडू समोर असताना ते जमेल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. थोडासा या ठिकाणी प्रेशर नाही म्हणलं तरी खेळाडूच्या भावनेतनं या ठिकाणी प्रेशर येणं साहजिक आहे. या ठिकाणी विकेट किपर चेंज केलेला आहे तो आदिनाथ स्वतः या ठिकाणी बाहेर येत आहेत. कदाचित मला वाटतं 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावांची गरज. बघूया काय होतंय ते. सूर्यकांत आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. वाईडचा इशारा आलाय अंपायरचा. सन्माननीय विकासदा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी मंडळाच्या वतीनं तसेच छत्रपती शामरावराजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि सुंदर असा फटका आणि या ठिकाणी सामना जिंकलेला आहे तो बिनतार संघाने. सुरेख असा फटका या ठिकाणी. सन्मान आगमन होतंय या सर्व पाहुण्यांचं तसेच त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी मी आजच्या या शंभूराजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सहर्ष